मिरजला आणि आम्हाला बस भेटली शेवटी. तिथून आम्ही फूड कोर्टला थांबलो थोडं खायला. तिथनं मग आम्ही कॉर्न वगैरे घेऊन खाऊन मग बसमध्ये चढलो. तोपर्यंत पाऊस सुरू झाला आणि आम्हाला लोणावळ्यात जोरदार पाऊस भेटलं. तिथनं सकाळी 7 वाजता आम्ही मग घरी पोचल्यावर तिथनं आम्ही देवपूजा वगैरे आंघोळ वगैरे संपवून आम्ही निघालो भडगावला. तर इथं मग रात्री आम्ही भडगावच्या यात्रेच्या दिशेने निघालो आणि यात्रेत पोचलो. तर तिथं मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकताय असं छान लाईटिंग केलेली. तिथनं मग आम्ही आत जाऊन देवदर्शन घेण्यासाठी आत पोचलो. ही आहे भडगावची महालक्ष्मी ज्याची यात्रा सुरू आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणा झोका हे सगळे होते. मग आम्ही कोलंबसमध्ये बसलो. सगळे आमचे फॅमिली आलेले, भाऊ बहीण सगळे होते. तर आम्ही याचा आस्वाद घेतला. खतरनाक एक्सपिरियन्स होता आज कोलंबोचा. हे मुंबईपेक्षा पण खतरनाक लई वर घेऊन गेलेला. तर चला आता आपण दुसरं काहीतरी एक्सप्लोर करू. तर एकंदरीत असा हा तिथलं वातावरण होतं यात्रेचं. एकदम भक्तिमय रमलेले सगळे भाविक आलेले इथे दर्शनासाठी आणि त्याचबरोबर इथं जे खेळण्यासाठी वगैरे पाळणे वगैरे त्याचा आनंदाचा आस्वाद घेत होते. तर ह्याच्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या राईडसाठी. ही राईड एकदम खतरनाक होती. मला सुरुवातीला वाटलं की जास्त काय हे होणार नाही, पण जसं सुरू झालं हळूहळू जसं स्पीड वाढत गेलं ना एकदम मजा आली. एकदम पोटात गोळा आला. Hey guys, so we are ready for the next ride. Here we go. त्यानंतर आपण नेक्स्ट राईडसाठी बघत होतो की कोणत्या राईडसाठी जायचं. मग नंतर ह्या राईडमध्ये आम्ही फक्त मुलं आम्ही जाऊन त्याचा आनंदाचा आस्वाद घेतला. कुल्फी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही इथनं निघालो घरी जायला. बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे बैलजोडे आलते. हे बैलजोडे प्रत्येक वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत स्पर्धेसाठी खास. तर एकंदरीत असं वातावरण आहे या गावचं यात्रेची. ही स्पर्धा खास यात्रेसाठी आयोजित केलेली होती.
बैलगाडी शर्यत ही अनेक गावांमध्ये पारंपरिक उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असते। या शर्यतीत शेतकरी त्यांच्या सजवलेल्या बैलांसह गाडी चालवतात आणि ठराविक अंतरावर स्पर्धा घेतली जाते। ही शर्यत फक्त स्पर्धा नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीचे, बैलांच्या ताकदीचे आणि गावकऱ्यांच्या एकोप्याचे प्रतीक असते। या शर्यतीमध्ये लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, पारंपरिक वाद्ये वाजवली जातात आणि संपूर्ण वातावरण सणासारखे सजले जाते। ही परंपरा ग्रामीण संस्कृतीचे आणि कृषीप्रधान जीवनशैलीचे जिवंत उदाहरण आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यातील भडगाव गावची महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा केली। ही यात्रा गावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे। असं लक्ष्मीला खेळत खेळत संध्याकाळी 7, 7:30, 8च्या सुमारास तिला निरोप देण्यात आली।